शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय म्हणता धंगेकर, जमीन चोरली का मुरलीधर, अशाचं तुम्ही ट्विट केले आणि सध्या पुण्यातला जमीन घोटाळ्याचा विषय मोठा चर्चेला जातोय. याच्यामध्ये ज्या जैन समाजाच्या जागेवर दरोडा टाकलाय आणि दरोडा निष्पाप मुलं जी आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत, त्या ठिकाणी शिकतात आणि विद्येचं माहेरघर आहे. आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये पै करून त्या जैन समाजाच्या लोकांनी पूर्वी ती जागा घेतली. तिथं लहान लहान गरिबांची मुलं शिकली, मोठी झाली. आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रचाराच्या टायमाला तुम्हाला तिथं मिटिंगला नेलं, बैठक घेतली आणि तुम्ही ज्याच्या घरात गेलात त्याचं घरच विकायला निघाले. म्हणजे वाशेमधले, म्हणजे ह्यांना घरी न्यायच्या किंवा एखाद्या ऑफिसमध्ये न्यायच्या लायकीचे नाही आहेत. ह्यांनी त्या ठिकाणी संगतमताने ज्या पद्धतीनं एकदम मोठा भ्रष्टाचार आहे, दरोडा आहे, हा दरोडा व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न केला. आणि मग जैन समाजाची सगळी नागरिक रस्त्यावर आले आणि त्यावेळेला तुम्ही त्यांना उत्तर द्यायला, त्यांच्यासमोर जायला तुम्ही का घाबरता? आणि मी आज बोललो आहे, काय म्हणतात धंगेकर, जमीन चोरली मुरलीधर, म्हणजे ही वस्तुस्थिती खरी आहे. मी सविस्तर उद्या 11 वाजता सर्वच पत्रकारांशी बोलणार आहे. पण मी आत्ता एवढं म्हणतो की त्याच्यावर दरोडा पडलेला आणि लिगली कायदेशीर या व्यवहारामध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणार आहे. पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर न्यायालयात जाणार आहे. पण हा सगळं प्रकरण हे शेवटच्या टोकापर्यंत नेऊन आम्ही चोरी केली, चोरी करायचा प्रयत्न केला, नंतर माझं मी चोरी केली नाही, तर हे सगळं बुमरँग लोकांना फसवण्याचं, लोकांना येड्यात काढण्याचे जे धंदे चालू आहेत हे पुण्यामध्ये हे थांबले पाहिजेत. आणि जैन ट्रस्ट जो मुलांसाठी, गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी जो उभा केला आहे, त्या ट्रस्टवर आपला डोळा गेलाच कसा? ही तुमची संस्कृती आहे का? ही तुम्ही पैशाच्या लोभापायी एवढा मोठा प्रचंड दरोडा तुम्ही त्या जैन ट्रस्टवर टाकलेला आहे. मी आता कोणाचं नाव घेत नाही, पण उद्या 11 वाजता मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. पुणेकरांचा आवाज म्हणून रवींद्र धंगेकर सातत्याने आवाज उठवतायत. तुम्ही गुन्हेगारीच्या क्षेत्रात सुद्धा चंद्रकांत पाटील यांचा त्याला वरद हस्त आहे. गुन्हेगार निलेश कायवळच्या संदर्भात आवाज उठवला. आता भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा भाजपच्यात मुरलीधर मोहोळ यांनी जमीन चोरल्या सुद्धा थेट आरोप केला. म्हणजे सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा मुरलीधर मोहोळ असेल किंवा चंद्रकांत पाटील असेल यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर आवाज उठवताना दिसत आहेत. बाकी पक्षश्रेष्ठी तुमच्यावरती दबाव आणतील असं काय वाटतं, किंवा रवींद्र धंगेकर आवाज उठवत राहील का? बघा, परवा भाजपचे नेते सुधीर ते म्हणले रवी धंगेकर हा भाजपच्या विरोधात बोलत नाही. मी जी लोक चुकीचं वागतात, जी लोक ह्या शहरावर हल्ला करतात, ह्या शहरातले जमिनी बळकवतात, गुन्हेगारी वाढवतात आणि हे सगळे टेंडर प्रक्रियेमधले माहीर असलेली लोक, जी टेंडरमध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये अत्यंत शिकाऊ परिपूर्ण होऊन ती बाहेर पडली आणि बाहेर पडून कशा पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवायची ही चांगली माहिती ती सगळ्यांची नावं उद्या 11 वाजता मी घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेचा अभ्यास करून दरोडे कसे टाकायचे हे पुणे महानगरपालिकेत दरोडे टाकता हे जैन समाजाच्या जागेवर हजारो कोटीची जागा लुटण्याचा जो प्रयत्न केला त्याला माझा विरोध राहणार आहे. जैन समाजाच्या बाजूने मी राहणार आहे. पण जैन समाजाच्यापेक्षा ती लहान लहान मुलं जी शिकत आहेत, जी तिथं गरिबांची मुलं शिकतात, त्यांच्यासाठी जे वसतिगृह केलं होतं त्याच्यात वाढ करण्याऐवजी ते बारीक करून आपण जमीन कशी खायची ही पद्धतशीर केलेला प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्हाला मी उद्या व्यवस्थित 11 वाजता मी तुमच्याशी सगळ्यांशी बोलणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर तुम्ही थेट आरोप करतायत. या आरोपांना न जुमानता म्हणजे तुमच्यावरती काय दबाव येऊ शकते, किंवा त्यांच्यावरती आता तुम्ही आरोप करत असताना पुण्यातले जे काही सत्ताधारी नेते आहेत ते सुद्धा तुम्हाला टार्गेट करतील अशी काय त्याची भीती वाटते? मी तुम्हाला सांगू का, मी राजकारणात आलं तर कोणाला घाबरलो नाही आणि घाबरत नाही. परवा मी माझ्यावर झालं, मी कोणाला घाबरत का नाही, तर मी सरळ बोलतो. माझी चूक असेल समजून सांगायचं, समाजाला येऊन सांगायचं की मी धंगेकर चुकतात. पण तुम्ही बोललात नाही आणि तुम्ही दरोडे टाकताय आणि तुम्ही परत ह्या सगळा जो बुमरॅम करून हा व्यवहार झाला ह्याच्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाले. मग बँके असेल, धर्मद आयुक्त असेल, टेंडर प्रक्रिया असेल, फॉर्म भरण्यापासून सगळेच बोगस आणि ही जमीन लुटण्याचा प्रयत्न ते ट्रस्टी आणि हे हातात हात घालून करत होते. ट्रस्टीज आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. उद्या माझं पत्र आहे, मी कमिशनरला उद्या भेटणार आहे. रवींद्र धंगेकरची आता पुढची भूमिका काय असेल या सर्व संदर्भात? मी तुम्हाला हे सांगितलं तर शेवटपर्यंत माझी लढाई राहणार
आणि त्याच्यामध्ये जैन समाजावर ज्यांनी जागा खाण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. आणि नुसतंच कारवाई नाही तर मी त्या संस्थेने ह्याच्यामध्ये गोलमाल केला, मग धर्मदायित्व असो तुम्हाला बँक असो यांच्या सगळ्या दारात जाऊन मी लोकशाही पद्धतीने माझी बाजू मांडून कशा पद्धतीने ते चुकीचं काम करतात हे दाखवणार आहे आणि त्यांचा पडदा मी ओपन करणार आहे. पुण्यातील सत्ताधारी नेत्यांकडूनच काही जमिनीवरती दरोडा टाकला जातोय, मात्र मी सत्याच्या बाजूने ठाम उभा राहून आवाज उठवणार अशी भूमिका जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून घेताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.